मार्केटिंगचा एकदम सोपा नियम सांगतो. मी लहानपणी एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकाचं नाव आहे धीरूभाईजम. जी धीरूभाई अंबानी यांचा आत्मचरित्र होतं शॉर्टकट वाला. तेव्हा धीरूभाई अंबानी जेव्हा पेट्रोल पंपावर जॉब करायचे, महिन्याला 500 रुपये कमायचे. तिथं जवळ एक रद्दीचं दुकान होतं. रद्दीच्या दुकानावर गेले आणि तिथे एका पुस्तकावर नजर पडली. पुस्तकाचं नाव काय? अमेरिकेतील यशस्वी उद्योजकांचे आत्मचरित्र. आणि पुस्तक वाचल्यावर काय कळलं की अमेरिकेतला प्रत्येक सक्सेसफुल बिझनेसमॅन, ज्या माणसाने झिरो पासून स्वतःचा बिझनेस हजारो कोटी मध्ये नेला, तो व्यक्ती आपल्या मुलाला रेडीमेड त्या धंद्याच्या गादीवर, ऑफिसवर, गल्ल्यावर बसू देत. जर त्याचा बिझनेस कन्स्ट्रक्शनचा आहे तर त्याचा एक लहानसा मित्र शोधतो आणि त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या धंद्यामध्ये मुलाला सांगतो तुला तिथं काय करावं लागेल, जॉब करावं लागेल. बाप एवढा मोठा, बाबाचा एवढा पैसा, एवढा सगळं बिझनेस, फक्त लक्ष द्यायचं पेट्रोल पंप, हॉटेल, येन ते. पण नाही, त्याला याची कळ राहावी, त्याला याचं बेसिक समजावं. म्हणून माझ्या मित्राच्या कन्स्ट्रक्शनच्या कंपनीमध्ये तू काय करणार उद्यापासून. आणि जर तुला वाटतंय की हा बिझनेस तुला भविष्यात चालवता यावा, तुला जर वाटतंय की भविष्यात पप्पाच्या जागी मी यावं, मग तुला आवडत असो किंवा आवडत नसो, तुला एक जॉब करावा लागेल. आणि त्या जॉबच्या कामाचं नाव काय? जॉब कशाचा होता? रिसेप्शनिस्ट नाही, अकाउंटंट नाही. कशाचा होता जॉब? सुपरवायझर नाही. त्या प्रत्येक बिझनेसमॅनने आपल्या मुलाला स्वतःला तयार करण्यासाठी, तो शांत असो नाही तर बोलायला चांगला असो, तो गणमन्या असो नाही तर स्मार्ट असो, त्याला एकच काम दिलं, तू जॉब करशील. तो जॉब कशाचा होता? मार्केटिंगचा. बोला, जर तुम्हाला भविष्य घडवायचंय, तुमच्या 1000 पिढ्या तुमचं नाव लक्षात ठेवेल असं जर वाटत असेल, जमो या ना जमो, आजपासून दररोज कोणतं स्किल शिकण्याचा प्रयत्न करा.